नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं पल्स करिअर काउन्सिलिंगमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत OMR शीट जे आहे ती कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि चेक करून जर त्यामध्ये काही तुम्हाला रिस्पॉन्स रेज करायचा असेल तर तुम्ही त्या कशा प्रकारे चॅलेंज करू शकता OMR शीटला. ओके, त्यासाठी जर शेड्यूल दिलेला आहे तो असा आहे की 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान आपल्याला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्यासाठी पर चॅलेंज आपल्याला ₹200 नॉन रिफंडेबल NTAला पे करायचं आहे. तुमचे नंबर ऑफ रिस्पॉन्सेस जे आहेत ते जास्त असतील तर तुमचं पेमेंट आहे ते वाढत जाईल. समजा पर चॅलेंज ₹200 आहे त्यानुसार. तर सर्वांनी 15 जुलैच्या अगोदर जर काही त्यांच्या ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये चॅलेंज करायसारखं असेल तर करू शकताय. त्यासाठी तुम्हाला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ओके, सर्वात आधी आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डने NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन लॉग इन करायचं आहे. इथं आल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हां, इथं ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP इन्सर्ट करून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इथं क्लिक हेअर टू व्ह्यू अँड चॅलेंज OMR वर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमची OMR जी शीट आहे ती ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला तिला सर्वात पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायची आहे. जर तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये करत असाल तर तुम्ही कंट्रोल पीचा यूज करून तुम्ही नॉर्मली ही सेव्ह करू शकता. जर मोबाईलमध्ये करत असाल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता याचा. ओके, अशा प्रकारे सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली क्लिक करायचं आहे आणि क्लिक टू प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमचे असे रेकॉर्डेड रिस्पॉन्स जे आहेत ते तुम्हाला दिसतील. रेकॉर्ड इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमची सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते एक्झॅक्ट करेक्ट आहे की नाही एकदा चेक करायचे आहे. तुमचा क्वेश्चन सेट नंबर वगैरे सगळं चेक करायचं आहे. तो चेक केल्याच्या नंतर तुमच्या खाली यायचं आहे. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 1ला जो आहे तो ह्या विद्यार्थ्यांनी दिलेले आन्सर 4 आहे आणि इथं ते सिस्टम रेकॉर्ड केलेलं पण 4 आहे. तर त्यामुळे इथं काही चॅलेंज नाही. समजा तुमच्या केसमध्ये असं झालं की तुम्ही जर OMR वर क्वेश्चन जे आहे तर तुम्ही 4 केला असाल आणि तिथं जर सिस्टम 3 घेतला असेल, 3 घेतला असेल तर तुम्ही त्या केसमध्ये तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते रेज करू शकतात. ओके, त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, जे करेक्ट आन्सर आहे जे तुम्ही OMR वर टिक केलेला आहे आणि तो अगोदर क्रॉस चेक करायचं OMR वर की तुम्ही केलेलं बरोबर आहे, सिस्टमने रॉंग रिस्पॉन्ड केलेला आहे. तर तसं असेल तर तुम्ही ते करू शकता. त्या केसमध्ये तुम्हाला तिथं टिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रोसेड करायचं आहे. हे सगळं जे आहे ते वन बाय वन प्रत्येक क्वेश्चनसाठी चेक करायचं आहे. सगळ्या क्वेश्चनसाठी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं आल्याच्या नंतर सेव्ह युअर क्लेम वर हे करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर ओके करून तुमचा रिस्पॉन्स हे करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता.